आमची गोड चिवताई आजारातनं बरी झाल्यावरती म्हणते कशी आम्हाला. चाललो आता चिवताईच्या म्हणण्यानुसार आम्ही आणि चिवताईची मैत्रीण साईशा आम्ही सगळे निघालो आता पिक्चर बघण्यासाठी. चला तर मी तुम्हाला पुढे दाखवते गंमत पिक्चरची. आणि फायनली आम्ही पोचलो आहोत थिएटरला. आम्हाला थोडासा वेळ झाला आहे थिएटरला. चला तर बघूया आतमध्ये आता काय चाललं आहे. आम्हाला येण्यासाठी थोडासा उशीर झाला होता तर आम्ही डायरेक्ट पोहोचलो आहोत शिवाजी महाराजांच्या एंट्रीला. शिवाजी महाराज साठी हात जोडतो नवमुघलांचे येतात तोड. साठी हात जोडतो नवमुघलांचे येतात तोड. अन्यायाच्या छाताडावर उभा मराठी बाणा. माणुसकीच्या धर्मासाठी सच्च मराठी बाणा. आता पिक्चरचं झालं आहे मध्यांतर, यानी की पिक्चर अर्धा संपला आहे आणि अर्धा बाकी आहे. पिक्चरला ब्रेक आल्यावरती कोणाची पॉपकॉर्न खाण्यासाठी गर्दी तर कोणाची पाणी पिण्यासाठी गर्दी. आणि हे बघा आमच्या दोन चिवताई पॉपकॉर्न खाण्यासाठी कशा लढाई करतात बघा. आणि पॉपकॉर्न घेतले किती बघा आमच्या दोन चिमुकल्या चिवताई पॉपकॉर्न खाण्यासाठी बघा. आणि घरून जेवण आल्यावर पण पॉपकॉर्न बघा ते आवडीने खातात. आता पिक्चर चालू झाला आहे तर चला मी तुम्हाला दाखवते पिक्चरचे काही छान छान सीन. साहेब मीटिंग मध्ये थोडा वेळ लागेल. वेळ काढून आलोय. काही चहा कॉफी नाही. नमस्कार. नमस्कार. शिवाजी शहाजी भोसले, महाराष्ट्र दणानून सोडलाय तू. बसा. चहा वगैरे घेतलात का? नाही नको. चांगला धडा शिकवलात तुम्ही आमच्या आमदाराला. म्हणजे हे मी जाहीरपणे बोलू शकत नाही, पण बोला काय काम काढलं? खूप चिडून आलोय. थेट बोलू. आमच्या राज्याच्या नागरिकांच्या तक्रारी ऐकायला आवडेल आम्हाला. निसंकोच बोला. पराक्रमी इतिहास, हेवा वाटावा असा भूगोल आणि संत महात्म्यांबरोबर इतर प्रत्येक क्षेत्रात आभाळा एवढी उंच माणसं लाभलेलं राज्य आहे साहेब. हे महाराष्ट्र राज्य एकेकाळी कृषीप्रधान राज्य होतं आणि आज या राज्याच्या शेतकऱ्याची अवस्था भीषण आहे.
आज आपला महाराष्ट्र शेतकरी आत्महत्येत अग्रेसर आहे. आसमानी सुलतानी संकटांनी गांजलाय. पीक विमा योजनेत पीक गेलं, पिकवणारा गेला आणि मधल्या मध्ये कंपनी कमावून गेली. आणि अवकाळीची अवकाळ अशी की नुकसान बघून छाती फुटते आणि इथे हे अधिकारी हवाई सफरीतून पंचनामे करतात. सरकार भाव जाहीर करतं आणि अडते अडवून ठेवतं. कर्जमाफी भरपाई म्हणून 2-2 रुपयांचे चेक पाठवलं. 2 रुपये. आज 65 वर्ष झाली संयुक्त महाराष्ट्राला साहेब. पण आजही आपल्या लाडक्या आया बहिणी डोक्यावर घागरी घेऊन पाण्यासाठी वणवण करतात, भटकतात. आजही नाही, मान्य आहे, काही कमतरता आहेत, पण आमचं सरकार अजून तरुण आहे. थोडा वेळ द्या. काही उत्तम योजना राबवायच्या आहेत बळीराजासाठी, पण आमच्याच राजकारण्यांमुळे आणि अधिकाऱ्यांमुळे गरजूंपर्यंत त्या पोहोचत नाहीये याची कल्पना आहे आम्हाला. पण आम्ही ठोस पावलं उचलू. तुम्ही बघा, परिस्थिती बदलेल, नक्की बदलेल. काय झालंय ना साहेब, तो शेतकरी लाचार झालाय. पण त्याला उपकार नको, हक्क हवेत. दया भीक नको, त्याच्या मालाला उचित भाव हवाय. शेतकरी आत्महत्या आता थांबली पाहिजे साहेब. खरंय तुमचं. मला एक सांगा, या देशाचा नागरिक 30% कर भरतो बरोबर? 1% कर वाढवा फक्त शेतकऱ्यांसाठी. अहो, या आपल्या महाराष्ट्र राज्यात इतकी मोठी मोठी लग्न होतात, करोडोंनी पैसा उधळतात लोक. त्या पैशांवर फक्त 2% कर वाढवा, पुन्हा फक्त शेतकऱ्यांसाठी. जीव देणाऱ्या माणसाचा जीव जगवण्यासाठी कोणीच आक्षेप घेणार नाही, कोणीच नाही. तुमची ही सूचना खरंच खूप चांगली आहे. आम्ही केंद्रापर्यंत पोहोचवते. मुख्यमंत्री साहेब, आम्हाला तर मूवी खूप आवडला आहे आणि तुम्हालाही जर आवडला असेल तर प्लीज कमेंट करून सांगा मला पिक्चरचं नाव. कसा होता पिक्चर? छान होता. कसा होता सौ? मग मन हर महादेव.